आणि आताची मोठी बातमी समोर येते। इस्रायल आणि लेबनॉन मधला संघर्ष तीव्र झालाय। लेबनॉनच्या पूर्व आणि दक्षिण भागात इस्रायलने क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। त्यात 492 जणांचा मृत्यू झालाय, 1600 जण जखमी झालेत। मृतांमध्ये 35 मुलांचा आणि 58 महिलांचा देखील समावेश आहे। त्याआधी इस्रायलवरती लेबनॉनने हजारो रॉकेट्सने हल्ला केला होता, त्यात कुठल्याही हानीचं वृत्त नाहीये। मात्र इस्रायलने आठवड्याभरासाठी इमर्जन्सी जाहीर केली आहे। गेल्या आठवड्यात इस्रायलने लेबनॉनमध्ये पेजर हल्ले घडवल्यानंतर दोन्ही देशातील स्थिती ही नाजूक झाली आहे। तर दोन्ही देश एकमेकांवरती जोरदार हल्ले करतायत, ज्यात लेबनॉनचं जास्त नुकसान होताना दिसतंय। इस्रायलच्या हल्ल्याचा परिणाम म्हणून हजारो लेबनीज नागरिकांना स्थलांतरित करावं लागलंय। ते सगळेजण राजधानी बैरूतकडे निघालेत। त्यामुळे 2006च्या इस्रायल हिजबुल्लाच्या युद्धानंतरचं हे सगळ्यात मोठं स्थलांतर मानलं जातंय। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत, माहिती घेणार आहोत। शैलेंद्र देवळणकर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत या सगळ्या घडामोडींचे। खरं तर शैलेंद्रजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं। मुळात हा जो प्रश्न आहे तो अतिशय ज्वलंत, धगधगता आणि तो दिवसेंदिवस अधिक धगधगता होत चाललाय। एकमेकांवरती कुरघोड्या करण्याची कोणतीही संधी कोणीही सोडत नाहीये। मात्र एवढा प्रभावी बलशाली इस्रायल असताना सुद्धा हिजबुल्लाची मजल सुद्धा वाढताना पाहायला मिळते। नाही, नक्कीच आहे। म्हणजे 1 वर्षापूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यामधला हा संघर्ष सुरू झाला होता आणि त्यावेळेला अपेक्षा अशी होती की हा संघर्ष काही आठवडे चालेल आणि त्यानंतर तो संघर्ष सुटेल। परंतु तसं कोणत्याही प्रकारची परिस्थिती जवळपास वर्ष होऊन गेलेला आहे आणि हा संघर्ष न सुटता त्याची व्याप्ती जी आहे ती वाढताना आपल्याला दिसून येते आहे। पहिल्यांदाच असं घडलं आहे की इस्रायलकडनं इराणवरती आणि इराणकडनं इस्रायलवरती पण अटॅक झालेले आहेत आणि आता इस्रायल आणि त्यांचा शेजारी असलेला जो लेबनन आहे त्याच्यातला जो दक्षिण भाग आहे त्या ठिकाणी हिजबुल्ला नावाची जी संघटना आहे, जी प्रामुख्याने इराणच्या आर्थिक, राजकीय आणि नैतिक समर्थनावरती मोठी झालेली संघटना आहे, इराणसाठी काम करणारी संघटना आहे आणि ती संघटना आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष हा वाढताना दिसतो आहे। आणि त्याचा उल्लेख आपण आता केला की 2006 साली हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये फार मोठा संघर्ष झाला होता। त्या संघर्षानंतर आता 2024 मधला हा संघर्ष आहे। हा संघर्ष अतिशय मोठा आहे, जवळपास 500च्या आसपास लोक यामध्ये मारले गेलेले आहेत। हे प्रामुख्याने हिजबुल्लाचे कार्यकर्ते आहेत आणि आता भीती अशी आहे की ह्या संघर्षाची व्याप्ती ही आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अगदी युद्धजन्य परिस्थिती ही पुन्हा एकदा आखातामध्ये निर्माण झालेली आहे। मुळात प्रश्न असा आहे की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे जनरल असेंब्ली आहे, आमसभा, त्याचं वार्षिक अधिवेशन जे चालू आहे 23 ते 27 या दरम्यान चालू आहे। जगभरातले नेते त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। काल समिट ऑफ द फ्युचर नावाची एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक झाली। त्यात 193 देशांचे प्रतिनिधी होते आणि प्रत्येकाने कोणत्याही प्रकारचा संघर्ष हा होता कामा नये, युद्ध होता कामा नये, शांततेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत। खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अशाच प्रकारचे आवाहन केले आहे। एकीकडे युनायटेड नेशनच्या बैठका होत आहेत आणि दुसरीकडे अशा स्वरूपाचे संघर्ष जे कधीही युद्धाची ठिणगी ज्याच्यातनं पडू शकते अशा प्रकार होतात, ज्यामध्ये महिला, लहान मुलं मारली जात आहेत, निरपराध लोक मारले जात आहेत। यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे, ती म्हणजे युनायटेड नेशन सारखी जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे की जिची निर्मिती ही प्रामुख्याने अशा प्रकारचे संघर्ष सोडवण्यासाठी आणि ज्या संघर्षामधल्या पार्टीज आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झाली होती। ही संयुक्त राष्ट्र संघटना आपल्या भूमिकेमध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये, आपल्या कार्यामध्ये पूर्णपणे अपयशी होताना दिसते आहे आणि त्यामुळे संघर्षाची व्याप्ती ही वाढत आहे। आणि आता ही युद्धजन्य परिस्थिती, कालचीच बातमी अशी आहे की अमेरिकेने आपले काही सैनिक हे देखील आता आखाताच्या दिशेने हे पाठवलेले आहेत। याचा अर्थ असा होतो की कदाचित याची व्याप्ती वाढू शकते। यातली जी कळीचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत हिजबुल्लाचे कार्यकर्ते मरत आहेत तोपर्यंत त्याच्या फारशा रिॲक्शन्स या आखातामधनं येणार नाही। पण जर निरपराध नागरिक मारले जात असतील आणि ते प्रामुख्याने महिला आणि मुलं असतील तर हे जे नागरिक आहेत हे विसरता कामा नये की हे सुन्नीपंथीय आहेत आणि त्यामुळे जर
असा प्रकार घडला, तर मात्र जे इतर सुन्नी पंथीय देश आहेत जे अजून शांत आहेत, विशेष करून सौदी अरेबिया असेल, UAE असेल, कतार आहे, हे सगळे देश अजूनही शांत आहेत. हे इस्रायल आणि हमास संघर्ष उतरलेले नाहीयेत. पण जर निरपराधांच्या हत्या वाढत गेल्या तर हे देखील युद्धामध्ये किंवा या संघर्षामध्ये उतरू शकतात आणि मग मात्र अख्खा आखात याच्यामधनं पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युनायटेड नेशन असेल, अमेरिका असेल किंवा तिथले जे मेन स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी एकत्र येणं आणि तात्काळ हा संघर्ष थांबवणं हे गरजेचं आहे. पण शैलेंद्रजी, सगळ्यात महत्वाची ही बाब की यापूर्वी जर आपण पाहिलं तर जे फोन कॉल्स गेलेले होते, म्हणजे इस्रायलमधनं असंही कळते की फोन कॉल जवळपास लाखो लोकांना गेलेले होते की तुम्ही तुमच्या इमारती रिकाम्या करा, आणि त्यानंतर हे हल्ले करण्यात आलेत. म्हणजे इथे सर्वसामान्य नागरिकांचा कुठलाही अर्थात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न इस्रायल करतंय असंही दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण आमचं टार्गेट एक ठरलेलं आहे आणि त्या टार्गेटसाठी आम्ही हे हल्ले करतोय हेही दाखवण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगानं सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती खरं तर एक तोडगा निघणं गरजेचं आहे की कुरघोड्या ज्या आहेत त्या सुद्धा थांबणं गरजेचं आहे. हे यापूर्वीच व्हायला हवं होतं पण अजूनही होत नाहीये. त्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, एक जे आहे किंवा ज्या इराण पुरस्कृत आखातामधल्या संघटना आहेत, आता हिजबुल्ला असेल, हमास असेल, हिजबुल्ला किंवा हमास या दोघांना पण भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं नाहीये. मात्र इस्रायल असेल, इंग्लंड असेल आणि काही पश्चिम युरोपीय देश जे आहेत यांनी त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे. आता ह्या हिजबुल्ला असेल किंवा हमास असेल यांची कार्य करण्याची एक पद्धत आहे आणि त्यांची संघर्ष करण्याची पण एक पद्धत आहे. प्रामुख्याने हे त्याच ठिकाणी ऍक्टिव्ह असतात ज्या ठिकाणी जे सिव्हिलियन्स आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या वस्ती आहेत. ज्या पद्धतीने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावरती पॅलेस्टाईन लोकांच्या पण वस्ती आहेत, त्या वस्तीमधनं हमास सक्रिय असतं आणि ते अनेकदा ह्या सिव्हिलियन्सला आहे आपली ढाल म्हणून वापरतात. मग महिलांना ढाल म्हणून वापरतात, लहान मुलांना ढाल म्हणून वापरतात आणि त्यामुळे असं होतं की अनेकदा जो देश अटॅक करतो, विशेषतः इस्रायल अटॅक करतो, तेव्हा त्यांना 10 वेळा विचार करावा लागतो कारण हे अटॅकमध्ये निरपराध लोक मारले जातात. जशा पद्धतीने गाझामध्ये अशा पॅलेस्टाईनच्या वस्त्या निर्माण झाल्यात आणि त्यामधनं हमास सक्रिय आहे, तसाच पद्धत हा दक्षिण लेबनानमध्ये झालेला आहे. 2006 पासून हिजबुल्लाने तिथं मोठ्या प्रमाणावरती वसाहती तयार केलेल्या आहेत आणि त्या वसाहतीमधनं सिव्हिलियन्स राहत आहेत आणि त्या सिव्हिलियन्सच्या घरामध्ये मिसाईल्स आहेत, बॉम्ब्स आहेत आणि त्यांचा शस्त्रसाठा आहे. त्यामुळे ज्या वेळेला इस्रायल अटॅक करतं तेव्हा त्यांना ह्या नागरिकांच्या घरावरतीच अटॅक करावा लागतो कारण त्यांच्याच तळघरामध्ये ह्या सगळ्या शस्त्रसाठाच आहे. म्हणून इस्रायलने आता वॉर्निंग्स दिलेल्या आहेत की तात्काळ दक्षिण लेबनान आणि पूर्व लेबनान जो आहे तो तुम्ही व्हॅकेट करा, कारण आमचे 1300 अटॅक्स त्यांनी केलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये अटॅक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण हिजबुल्ला पण याला रिटॅलिएट करेल आणि इस्रायल जे आपले अटॅक्स आहेत त्या आणखी मल्टिप्लाय करेल. त्यामुळे इथं सिव्हिलियन्स कॅज्युअलिटीज वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे त्यांनी तशा प्रकारची वॉर्निंग दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आता पूर्व भागामध्ये बैरट सारख्या ठिकाणी मोठ्या नागरिक जे आहेत ते हजारोंच्या संख्येने आता जायला लागलेले आहेत, तिथनं स्थलांतर करायला लागलेलं आहेत आणि 2006 नंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पुन्हा निर्माण झालेली आहे. यातनं आता निर्वासितांचा प्रश्न जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावरती पुढे येणार आहे. हे सगळे जे सिव्हिलियन्स आहेत ते शेजारच्या देशांमध्ये जाऊन स्थायिक होतात आणि मग तिथं त्यांच्या वसाहती तयार होतात. त्यामुळे खरं तर बाकी जे सुन्नी इस्लामिक देश आहे यांचा एक सगळ्यात मोठा कन्सर्न आहे की आता लेबनन असेल किंवा तुमचा गाझा असेल, वेस्ट बँक असेल, इथनं जे सगळे लोक येतात यांना कसं काय सहारा द्यायचा हा त्यांच्या पुढचा मोठा प्रश्न असल्यामुळे हे जास्त करून सुन्नी देश ह्या अशा संघर्षामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. हा संघर्ष सुटावा हीच त्यांची भूमिका असते. पण आता हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होताना दिसतोय. मला असं वाटतं की यामध्ये महत्वाची भूमिका अमेरिका प्ले करू शकतो. इस्रायलला प्रत्यक्षपणे अमेरिकेचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे यातनं अमेरिकेचा दबाव हा याच्यातनं फार मेजर रोल प्ले करणार आहे. पण 1 वर्ष झालं बायडन प्रशासन फार महत्वाची किंवा सक्रिय भूमिका यात पार पाडू शकलेले नाहीये. मला असं वाटतं की बायडन यांनी जाता कारण पुढच्याच महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये निवडणुका आहे आणि निवडणुकामधला कळीचा प्रश्न आहे. जर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा सत्तेवरती आले तर लक्षात ठेवा की हे जे कन्फ्लिक्ट हे अजून अग्रेवेट होणार आहे, हे आणखीन वाढणार आहे. त्यामुळे कमला हॅरिस आल्या तर कदाचित हा संघर्ष निवडण्याची शक्यता आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्ण पाठिंबा हा बेंजामिन नेतन्याहूला आहे आणि त्यामुळे हा संघर्ष आणखीन अग्रेवेट होईल. त्यामुळे लेट्स होप की अशा कशा पद्धतीने होते. मला वाटतं युनायटेड नेशन एक महत्वाची रोल त्याच्यामध्ये प्ले करू शकते. ऑलरेडी त्यांचं सेशन हे न्यूयॉर्कमध्ये चालू आहे. त्याच्यावरती चर्चा होणं
आणि पुन्हा एकदा न्यू लेवल ऑफ सँक्शनच्या दृष्टीने विचार केला जाणं हे गरजेचं राहणार आहे. अगदी शैलेंद्रजी, तुम्ही जसा उल्लेख केलात की बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः तिथल्या नागरिकांनाही सांगितलेलं आहे लेबनॉनच्या की तुमच्याशी आमचा संघर्ष नाहीये, तुमच्याकडे ठेवलेली जी शस्त्रास्त्र आहेत आणि तुमचा जो वापर केला जातोय त्याच्या विरोधात आम्ही लढतोय. पण इतकं सगळं होत असताना म्हणजे अगदी पेजर हल्ल्यांपासून ते आपण बघितलेले होते, अगदी सायबर हल्ले जे आहेत ते सुद्धा जोरदार झाले होते. इतकं होऊनही कंबड मोडायचं काम सुद्धा इस्रायलनं केलेलं आहे. मात्र तरीही लेबनॉनमधनं होणारे जे मोठे हल्ले आहेत, खास करून हिजबुल्लाकडनं केले जाणारे, हे सुद्धा अत्यंत मोठे आणि तितकेच द्वेषानं केले जात आहेत. हे कसं शक्य होतंय? याला कोणाचा पाठिंबा आहे? हे आपण लक्षात घ्या की हिजबुल्ला ही इराणची प्रॉक्सी ज्याला म्हणतात किंवा इराण पुरस्कृत संघटना आहे. त्यामुळे इराणचं जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत, म्हणजे इराणचं जे लष्कर आहे, आर्मी आहे, याचं पूर्ण समर्थन हे हिजबुल्लाला आहे. हिजबुल्लाच्या ज्या वॉर टॅक्टिक्स आहेत, त्यांचं जे प्रशिक्षण आहे, त्यांना मिळणारी शस्त्रास्त्र आहेत, त्यांना मिळणारं तंत्रज्ञान आहे, हे सगळं पूर्णपणे इराण नियंत्रित करतो आणि उघड आहे. हमास असेल, हिजबुल्ला असेल किंवा हुती सारखा एक गट आहे, हे सगळे जे आहेत हे प्रामुख्याने इराण पुरस्कृत असल्यामुळे हे इंडिपेंडेंटली ऍक्ट करत नाहीत. त्यांना ज्या स्वरूपाचे शस्त्रास्त्र मिळतात हे पूर्णपणे इराणकडनं मिळतात. आता जर आपण आणखीन याचा खोलात जाऊन विचार केला तर इराणला हे कुठने मिळतात, हा जर प्रश्न आपण याचा विचार करायला लागला तर निश्चितपणे शीतयुद्ध काळापासून म्हणजे 1945 ते 1990 या जवळपास 45 वर्षांपासून इराण हा रशियाचा अत्यंत जवळचा मित्र राहिलेला आहे, हा चीनचा जवळचा मित्र राहिलेला आहे. त्यामुळे हा स्वाभाविकपणे रशिया असेल किंवा चीन असेल यांच्याकडनं ही शस्त्रास्त्र इराणकडे येतात आणि इराणच्या माध्यमातून ही शस्त्रास्त्र जी आहे, अत्याधुनिक शस्त्रास्त्र जी आहेत, ही प्रामुख्याने अशा स्वरूपाच्या संघटनांकडे जातात. त्यामुळे आपण हे हिजबुल्लाची जी रिटॅलिएशन कॅपॅसिटी म्हणजे प्रतिहल्ला करण्याची जी क्षमता आहे ती वाढण्यामागचं कारणच ते आहे की त्यांच्याकडे देखील अत्याधुनिक अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे, शस्त्रास्त्र आहेत आणि त्याची भीती इस्रायलला आहे. आणि ती भीती असल्यामुळे त्यांचे संपूर्ण शस्त्रसाठे जे आहेत त्यांना कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचं, नष्ट करायचं, अशा प्रकारचा विडा हा इस्रायलने उचललेला असल्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचे हल्ले आणखीन जास्त वाढताना दिसतील. याच्यामधनं जर सिव्हिलियन कॅज्युअलिटीज कमी करायच्या असतील, सिव्हिलियन्स जे आहेत नागरिक त्यांच्या जर मृत्यू कमी करायचे असतील तर तात्काळ त्यांना स्थलांतरित केलं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी हे दोन अर्थातच तुम्ही जसं सांगितलं की नेमका कोणाला कोणाचा पाठिंबा, यावरून आपल्याला अनेक गोष्टी खरं तर अधोरेखित होत असतात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष आहे. या संघर्षातनं फायदा मिळवणारे, मलिदा मिळवणारे जे देश आहेत त्या देशांमधनं नेमक्या काय प्रतिक्रिया आता उमटत आहेत आणि सध्या म्हणजे हे साधारण थांबणार कधी, यावरती काही प्रतिक्रिया समोर आल्यात का? यामधनं प्रामुख्याने अशा स्वरूपाचं आव्हान हे इस्रायलला केलं जात आहे. अशाच प्रकारचं आव्हान हे लेबननला पण केलं जात आहे की त्यांनी हा संघर्ष थांबवणं गरजेचं आहे. पश्चिम युरोपीय देश असतील किंवा अमेरिका आहे, युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवरती युनायटेड नेशनचे जे सेक्रेटरी जनरल आहेत त्यांनी सांगितलं आहे की लेबनन हे दुसरं गाझा बनू शकतं जर त्यांनी हा संघर्ष थांबवला गेला नाही. पण नुसतं आव्हान करून हा संघर्ष अजिबात थांबणार नाहीये. हा इस्रायलच्या दृष्टिकोनातनं हा अस्तित्वाचा संघर्ष आहे, हा सर्व्हायव्हलचा संघर्ष आहे. आणि इस्रायलवरती यापूर्वी अनेक आर्थिक निर्बंध टाकले, सध्याही आर्थिक निर्बंध युनायटेड नेशनचे आहेत, त्यांच्या विरोधात अनेक रिझोल्युशन्स पारित केले जातात. पण असं असूनही इस्रायल कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटण्यासाठी तयार नाहीये. ते त्यांच्या ताकदीने, मोठ्या ताकदीने हल्ले करत आहेत. हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की याच बाबतीमध्ये युनायटेड नेशन्स असतील किंवा मोठे राष्ट्र असतील यांचं स्वतःचं हितसंबंधी राजकारण आहे, विशेष करून मोठ्या राष्ट्रांचं हितसंबंधी राजकारण आहे. त्यामुळे हा संघर्ष चालू राहावा अशा स्वरूपाचा हितसंबंध काही देशांच्या असल्यामुळे हा संघर्ष जो आहे हा कंटिन्यू राहतो, सातत्य राहतं. आणि इस्रायलवरती एवढे सगळे आर्थिक निर्बंध टाकूनही इस्रायल माघार घेत नाहीये, याचा अर्थ युनायटेड नेशन्स ही पूर्णपणे फेल्युअर ठरते. त्या आर्थिक निर्बंधांमध्ये देखील काहीच अर्थ आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत अशा प्रकारची राजकीय इच्छाशक्ती सामूहिक पातळीवरती, जागतिक पातळीवरती दाखवली जात नाही तोपर्यंत इस्रायल सारखे देश इथनं मागे जाणार नाहीत. त्यांच्यासाठी अस्तित्वाचा संघर्ष आहे. यामध्ये प्रामुख्याने चर्चेचे राऊंड्स होणं, कोणीतरी मध्यस्थी करणं, भारतासारख्या देशामध्ये ती क्षमता आहे. भारताचे इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांबरोबर समान संबंध आहेत. भारताचे शिया आणि सुन्नी दोन्ही देशांबरोबर समान संबंध आहेत. भारत हा एक असा देश आहे की जो यामध्ये निश्चितपणे मध्यस्थी करू शकतो. मला असं वाटतं की निदान काही चर्चेच्या राऊंड्स या भारतामध्ये देखील भविष्यामध्ये होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. नक्कीच.
आणि भारतानं अर्थातच यामध्ये केलेली मध्यस्थी ही खरंच फलदायी ठरते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद शैलेंद्रजी, सविस्तर चर्चा केलीत आणि माहिती दिलीत त्यासाठी।